आज विष्णू चाटेंनी जो जामीनचा अर्ज 21/5ला दाखल केला होता, त्याच्यावर न्यायालयाने 25/5 तारीख दिली होती. 25/5 नंतर त्या प्रकरणात न्यायालयाने 4/6 तारीख दिली. आज आम्ही त्याच्यामध्ये आज सरकार पक्षाने आमचं म्हणणं दाखल करायला आम्ही वेळ मागितला आणि न्यायालयाने दोन्ही वकिलाच्या संमतीनं आमचं म्हणणं देण्यासाठी आणि विवेचन करण्यासाठी 15 तारीख दिलेली आहे. मात्र यामध्ये इन्क्वायरी करत असताना आरोपीच्या वकिलांनी अटक बेकायदेशीर आहे अशा पद्धतीने कोर्टाच्या समोर मांडणी करत होते. नेमका काय विषय? अटक त्यांचं असं म्हणणं आहे की 18/12/24ला त्यांना जे अटक करण्यात आलेलं आहे त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करण्यात आलेलं नाही या मुद्द्यावर त्यांनी तो अर्ज दिलेला आहे. परंतु ती अटक बेकायदेशीर आहे किंवा नाही, किंवा आम्ही 24 तासाच्या आत त्याला हजर केलं आहे किंवा नाही, याचं उत्तर 15 तारखेला आम्ही देऊ. आणि इतर जे आरोपी आहेत त्यांची देखील जामीन अर्जावरती काय नाही, त्या जामिनावर रेग्युलर कोर्ट हिअरिंग करेल. आज इन्चार्ज कोर्ट असल्यामुळे कुठलीच सुनावणी झाली नाही.